महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला सुरुवात। साहित्यिक उत्तम कांबळेंच्या हस्ते साहित्य संमेलनाचे झाले उद्घाटन। बुलढाण्यात आजपासून 2 दिवसीय राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनची सुरुवात मोठ्या थाटात संपन्न झाली। सुरुवातीला स्थानिक हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान रॅली काढण्यात आली। त्यानंतर गर्दे सभागृहात साहित्य संमेलनास सुरुवात झाली। शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचविणारे महाकवी वामनदादा कर्डक यांना वैचारिक आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या साहित्यावर चिंतन मंथन करून साहित्याचा जागर व्हावा यासाठी बुलढाण्यात या 2 दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे। ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते आज संमेलनाचे उद्घाटन झाले। सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थानी आहेत। आपण संमेलनाच्या उद्घाटन सत्राकडे या ठिकाणी वळणार आहोत। संमेलनाचे अध्यक्ष उद्घाटक सर्व पुष्प अर्पण करून सर्वप्रथम अभिवादन करावं। करण्याच्या विचाराचा हा एक दिवा या ठिकाणी प्रज्वलित होत आहे। या सर्वच महामानवांच्या विचारांचा जागर या संमेलनाच्या माध्यमातून व्हावा। वामनदादा कर्डक यांचे तमाम महाराष्ट्रातले साहित्यिक आणि विचारवंतांची मांदियाळी आज बुलढाण्यामध्ये 2 दिवस असणार आहे। वामनदादांचं कार्य प्रचंड मोठं होतं। 10,000पेक्षा जास्त कविता वामनदादांनी लिहिल्या आणि शोषण व्यवस्थेच्या विरोधामध्ये श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या बाजूने वामनदादांचं साहित्य राहिलं। त्या साहित्याला मराठीमध्ये अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि वामनदादांना एका चौकटीच्या बाहेर काढून समाजमनासाठी प्रत्येक घटकासाठी वामनदादांनी काम केलंय। हे डोळ्यासमोर ठेवून वामनदादांच्या नावाने देशातलं दुसरं साहित्य संमेलन बुलढाण्यात होते। त्यांच्या नावाने त्यांच्या कर्तृत्वाचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या सगळ्या कलाकृतींचं स्मरण करण्यासाठी आणि ह्या सगळ्या कलाकृती आणि कर्तृत्व नव्या पिढीसमोर पुन्हा पुन्हा आणण्यासाठी बुलढाण्यामध्ये जे वामनदादा साहित्य संमेलन राज्य पातळीवरचं भरते आहे त्याला खूप महत्त्वाचं आहे आणि हा एक अतिशय महत्त्वाचा, कष्टाचा, शहाणपणाचा विचार बुलढाण्यातल्या लोकांनी एकत्र येऊन केलेला आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये शेकडो संमेलनं भरतात, पण त्यातलं हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण, दुर्मिळ आणि लोकाभिमुख असं आहे, म्हणून या संमेलनाला महत्त्व आहे।